मित्र हो, जय भीम. बहुजन संघटकच्या सर्व प्रेक्षकांना मी सविनय जय भीम करतो. मित्र हो, आपण खरं तर अनेक काळापासून या पेजशी जुडलेले आहात. बहुजन संघटक फेसबुक लाईव्ह पेज आणि त्याचबरोबर युट्यूब चॅनल जे सातत्यानं समाजातील वर्तमानातील विविध घडामोडी आणि त्याचबरोबर ऐतिहासिक जे आपले दस्तऐवज आहे याविषयी आपल्यापर्यंत जागृती करण्याचं काम बहुजन संघटक करत आहे. मंडळी, बहुजन संघटकनं आता खरं तर आपण जाणत आहात की 31 डिसेंबर रोजी अर्थात 1 जानेवारीला जो दिवस आपण साजरा करतो भीमा कोरेगाव इथली जी ऐतिहासिक घटना आहे 1818 ची, त्या दिवसाकडे हळूहळू आपण जात आहोत. आज 28 तारीख आहे आणि बहुजन संघटकने गेल्या 2 दिवसापासून अर्थात काल आपण चा प्रारंभ केलाय. या संदर्भानं भीमा कोरेगाव 1818 या संदर्भानं महार रेजिमेंटच्या सैनिकांना आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत आहोत. अर्थात मी आणि राजेश साळवे सर सोबत आहेत. या सैनिकांकडून आपल्याला काही गोष्टी ऐकायच्या आहेत, काही समजून घ्यायच्या आहेत, त्यांच्याकडून आणखी इतिहासाचा एक उलगडा होईल या उद्देशानं आपण काल खरं तर उत्तम बोर्डे जे शेळगाव आटोळ बुलढाणा जिल्ह्यातील गाव आहे त्यांच्याशी संवाद साधला मी आणि राजेश साळवे. शिवाय राजेश साळवे यांनी अत्यंत चांगली माहिती महार रेजिमेंट विषयी दिलेली आहे. आज आपल्या भेटीसाठी सन्माननीय मेजर साळवे आलेले आहेत. त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं सविनय जय भीम करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून तुमच्या भेटीला पंडित सुद्धा आलेले आहेत, मेजर पंडित आणि राजेश चोखा साळवे हे सुद्धा सोबत आहेतच. तर आपण प्रश्नाच्या अनुषंगाने ह्यांच्याकडे जाऊया. या ठिकाणी मेजर साळवे आहेत. साळवेजी, तुम्हाला एक प्रश्न असा आहे की तर महार रेजिमेंट मध्ये सर्व्हिस केली आणि त्यानंतर आता सिव्हिल सर्व्हिस मध्ये आहात. महार रेजिमेंटची सर्व्हिस संपल्यानंतर आज सिव्हिल सर्व्हिस मध्ये आल्यानंतर याच्या सोबतीला आपण सामाजिक भान सुद्धा जपलेलं आहे आणि विविध सामाजिक उपक्रमामध्ये आपण सहभागी असता. महार रेजिमेंट मध्ये आपण गेलात, तो काळ कोणता आणि महार रेजिमेंट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय नव्यानं म्हणजे काय जाणीवा झाल्या त्याविषयी सविस्तर बोला. मित्र हो, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण जो प्रश्न केला, महार रेजिमेंट हा जो एक प्रकार आहे, महार रेजिमेंट इन्फेंट्री, त्यात सैनिक फूट सोल्जर्स म्हणून काम करत असतात. जमिनी युद्ध लढतात आणि थेट समोरच्या सैन्याशी आमने सामने भिडतात. महार रेजिमेंट ही एक अशी इन्फेंट्री 1818 सालची भीमा कोरेगाव येथील शौर्य गाजवल्यानंतर ब्रिटिशांनी या महार रेजिमेंटच्या शूर सैनिकांचा स्तंभ उभा केला. बरोबर. तो तेव्हापासून आजपर्यंत रेजिमेंटने भारतीय सैन्याला भारताला अमूल्य योगदान दिलेलं आहे. बरोबर. बॉर्डर स्काउट नावाचा एक प्रकार असतो, ज्यात असे सैनिक रिक्रूट येतात ज्यांचा थेट बॉर्डर आणि आसपासची लोकवस्ती यांचे संग थेट संबंध असतो. युद्ध काळामध्ये लोकांची मोबिलायझेशन करण्याचं महत्वाचं काम त्यांच्याकडे असतं. महार रेजिमेंटच्या फाळणीनंतर या काळामध्ये सीमावर्ती शांतता प्रस्थापित करण्याचं महत्वाचं काम असतं. याचं कारण एकच की महार रेजिमेंट मधल्या सैनिकांना सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांशी संपर्क करण्याचा कसलीच तुच्छता नव्हती. सीमावर्ती भागात
जास्त समूहाचे लोक सर्वात जास्त राहतात फार पुढे महार रेजिमेंटचे जनरल के व्ही कृष्णराव आणि जनरल कृष्णस्वामी सुंदरजी या 2 अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याचे नेतृत्व केलेले आहे. आजपर्यंत या रेजिमेंटकडे 1 परमवीर चक्र आहे, 4 महावीर चक्र आहेत, 29 वीर चक्र आहेत, 1 कीर्ती चक्र आहे, 12 शौर्य चक्र आहेत आणि 22 विशिष्ट सेवा पदक क्या बात. आणि 63 सेना पदक मिळालेले आहेत. 1965 सालच्या युद्धामध्ये कच्छ मधल्या सरदार चौकी ह्युगो कोट येथील युद्धे, काश्मीर येथील संबा, जोरियन, खेमकरन, काश्मीर, अस्सल उत्तर येथील युद्धे, पुन्हा 1971 सालच्या युद्धात बांगलादेश, पंजाब व काश्मीर येथील युद्धे, पर्वताल्ली, कयान, सेजरा, ठाणपीर, शमशेरनगर, मौलवी बाजार, सिल्लेहेट, बोलोनिया व चेटग्राम या ठिकाणी झालेल्या भीषण युद्धात शत्रूंना परतून लावलेले महार रेजिमेंटने वा, क्या बात. सुरुवातीच्या काळामध्ये महार सैन्याचा दबदबा इतका मोठा जबरदस्त होता की मराठा बटालियनच्या अधिकारीपदी सुद्धा महार रेजिमेंटचेच अधिकारी होते. वा. हा इतिहास आहे. बरोबर. हे लिहिण्याचा प्रपंच यासाठी की सालाबाद प्रमाणे महार रेजिमेंटला देशद्रोही ठरवण्याचं काम पुन्हा या 40 पैसे गँग कडून सुरू झालेलं आहे. अनेक रिकाम्या डोक्यांना इतिहास ठाऊक नाहीये, त्यांच्यासाठी थोडीशी संस्कृती दिलेला आहे. सीमावर्ती भाग आपल्याला थोडका नाही तर तब्बल 12 ते 13 हजार किलोमीटरचा आहे. अगदी राजस्थान पासून ते थेट ईशान्य भारताच्या टोकापर्यंत बॉर्डर स्काउट बनून लोकांचा योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आजही सैन्याला महार रेजिमेंटचा सर्वात बेस्ट पर्याय वाटत आलेला आहे. या ठिकाणी मला महार रेजिमेंटच्या जवानाबद्दल अतिशय मोठा गर्व आहे की त्यांचं जो युद्धामध्ये काम असतं, तो भी कार्य न छोड़े हम, धम्म से मोहना मोड़े हम, कठिनाइयों से कभी न डरते, आगे बढ़ते कदम कदम, क्या बात. वीर भारत के बालक हम, है महार सैनिक हम. वा. त्याही पुढे जाऊन असं म्हणेल, आमच्या सैनिकाची जो भूमिका आहे महार सैनिकाची, चाहे पड़ रही धूप कड़ी हो, वर्षा की लग रही जड़ी हो, आंधी या तूफान उठाओ, चमक पड़े बिजली चम चम चम, वीर भारत के बालक हम, है महार सैनिक हम. हे तुमचं महार रेजिमेंटचं गाणं आहे? हे महार रेजिमेंटचं आहे का महार स्पेशल? रेजिमेंट. वा वा वा. आणि या गाण्याबद्दल यापासून आमचे महार रेजिमेंटचे सैनिक अत्यंत महत्वाच्या भूमिका निभावतात. पुढे जाऊन त्या गाण्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विद्या धारण देह हमारा, जनसेवा संकल्प हमारा, ब्रह्मचारी से विचरित रहकर रहे सत्य पर दृढ़ हम, वीर भारत के बालक हम, है महार सैनिक हम. अत्यंत तळमळीनं खूप सुंदर माहिती मेजर साळवे देत आहेत. आणि त्यांनी महार रेजिमेंटचं जे एक समूह गान आहे, मला असं वाटतं ते त्यांचं प्रेरणा गीत असावं. दोनही सैनिकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी त्यातील काही भाग ऐकवलेला आहे. अजूनही आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण या ठिकाणी पंडित सुद्धा आलेले आहेत, मेजर पंडित. हे सुद्धा महार रेजिमेंटच्या मला असं वाटतं 13 महारचेच सैनिक आहेत. त्यांच्याशी संवाद साधूया. पंडितजी, या निमित्तानं आपण काय बोलाल? सर, जब आवाज थोडा मोठा. मी 13 महार रेजिमेंट मध्ये 1995 ला भरती झालो. 1995 ते 2013 मध्ये
रिटायरमेंट घेतली. मी सैन्यामध्ये 18 वर्ष नोकरी करून सुखरूप घरी आलो. परंतु महार रेजिमेंट एक अशी युनिट आहे की भारताच्या बॉर्डरमध्ये समोर जर महार रेजिमेंटची पलटण समोर उभी राहिली तर पाकिस्तानची पलटण म्हणते की ही पलटण अक्षरशः लढाऊ पलटण आहे. ते पहिलेच ऍक्च्युली घाबरतात. म्हणजे कोणतीही आमची बटालियन तिथे गेली तर महार रेजिमेंटच्या बटालियनला म्हणजे इतक्या कमी वयात इतके पुरस्कार आहेत की जे की तुम्हाला साळवे साहेबांनी इन डिटेल मध्ये सांगितलेले आहे. किती किती पुरस्कार आहे, कोणी कोणी दिलेत, हे सगळं इन डिटेल मध्ये साळवे साहेबांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतर आमचे 13 महारणी म्हणजे विशेष म्हणजे पहिले साळवे साहेबांची आमच्या पलटण मधून 3 महार रेजिमेंट कांगोला जाऊन आली. म्हणजे उत्कृष्ट बटालियन म्हणून ओळखल्या जाते. इंडियन आर्मी मध्ये जी बटालियन चांगलं काम करते म्हणजे जसेच की महार रेजिमेंट मध्ये 3 बटालियनचं सर्वात चांगलं काम झाल्यानंतर ती कांगोला गेली. त्याच्यानंतर नेक्स्ट 13 महारचं ज्या वेळेस काम चांगलं झालं त्यावेळेस 13 महार सुद्धा साऊथ सुडानला जाऊन आहे. तिथून आल्यानंतर आमच्या युनिटला एक 99 ला आसाम मध्ये युनिट सायटेशन आणि सुडानमध्ये युनिट फोर्स कमांडर युनिट सायटेशन UN मिशन ते सुद्धा प्रेरित केलं. छान. धन्यवाद साळवे सर, तुम्ही पुन्हा. जय भीम. आदरणीय उत्कृष्ट निवेदक आमचे मित्र रमेश आराख सर यांनी उत्कृष्ट पद्धतीनं हे निवेदन करीत असतात आणि बहुजन संघटक या पेजवर ते अनेक दिवसापासून कार्यरत आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी हे सगळे कार्यक्रम मेंटेन केलेले आहेत. आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय लक्ष्मणदादा साळवे, माजी हवालदार 3rd महार रेजिमेंट, मी 18 वर्ष आर्मीमध्ये नोकरी केली. त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले. त्यानंतर 13 महारचे आदरणीय वीरेंद्र पंडित साहेब यांनी सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. तर माझा समोरचा एक प्रश्न आहे वीरेंद्र पंडित साहेबांना की त्यांची 13 महार रेजिमेंट ही शांती सेनेसोबत सुडानला सुद्धा जाऊन आली. तर माझ्या माहितीनुसार सुडान या देशामध्ये कसलंही संविधान नाही, कुठलाही कायदा नाही. तर उत्तर सुडान आणि दक्षिण सुडान या 2 देशामध्ये नेहमी संघर्ष होत असतो. तर या 2 देशामधला संघर्ष थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय शांती सेना तिथं शांती स्थापन करण्यासाठी तिथं तैनात झालेली आहे. तर त्या शांती सेनेमध्ये 13 महार रेजिमेंट सुद्धा इन्व्हॉल्व झाली होती. तर या 13 महार रेजिमेंट सोबत वीरेंद्र पंडित साहेब हे सुद्धा साऊथ सुडानला जाऊन आलेले आहेत. हे किमान 6 महिने साऊथ सुडानमध्ये होते. तर मी त्यांना विचारतो की तिथं कायदा नसल्यामुळं त्या देशाची अवस्था नेमकी कशी आहे याबद्दल आदरणीय वीरेंद्र पंडित साहेब माहिती सांगतील असे मी त्यांना विनंती. जय साहेब, इथलं म्हणजे सिच्युएशन असं आहे साहेब की जी बी म्हणजे इंडियन आर्मीची बटालियन जाती जी उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाची आहे तीच जाती, ज्यांचे काम चांगल्या परीने आहेत ते जाती. तिथं म्हणजे आपली इंडियन आर्मीचीच नाही तर बऱ्याच अशा बाहेर देशाच्या सुद्धा पलटण तिथे येतात. परंतु तिथे आता साळवे साहेबांनी सांगितलं की नॉर्थ सुडान आणि साऊथ सुडान यांच्या दोघांमध्ये आपसी मतभेद आहे. आपसी मतभेद म्हणजे कसल्या प्रकारे आहेत ते, त्यांची फक्त तेल, कच्चं तेल आणि पक्क तेल. तर कच्चं तेल साऊथ सुडान मध्ये आहे आणि पक्क तेल इकडे आहे. तर यांच्यामध्ये वाद येतो की हे आमच्याकरता पाहिजेत म्हणून हे हमेशा करता यांची झगडे. म्हणून हे बाहेर पूर्ण देशाच्या आर्मी तिथं त्यांच्याकरता शांती सेना म्हणून जातात. शांती सेनाचा मतलब असा नाहीये की आपण तिथे जाऊन यांच्यावर गोळीबार करायचा, हत्यार चालवायचे, याला मारायचं. शांती सेनाचा मतलब यांचे वादिवाद सोडवायचे. त्यामुळं हे बाहेरच्या सुद्धा सर्व सेना जातात. परंतु सेना गेल्यानंतर तिथली भाषा कोणत्याही व्यक्तीला कळत नाही. ते तिथं त्यांची भाषा म्हणजे जसं की आपण आता महाराष्ट्रामध्ये मराठी बोलतो
मराठी बोलल्यानंतर आपल्याकडे कोणी जर कोणत्या भाषेत आलं तर आपण ओळखू शकत नाही. तर तिथं असे झगडे चालतात म्हणजे ते सोडवणं मुश्किल आहे. मारामारी, कापाकापी, भांडणामध्ये असे म्हणजे आमचेही सुद्धा बरेचसे जवान तिथं मारले गेले. धन्यवाद पंडित साहेब. तिथं कायदा व सुव्यवस्था नसल्यामुळं त्या देशाची किती म्हणजे परिस्थिती बिकट झाली आणि ही परिस्थिती शांततामय करण्यासाठी महार रेजिमेंटने काम केलेलं आहे. म्हणजे महार रेजिमेंटचं हे कार्य केवळ देशापुरतं मर्यादित नसून हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सुद्धा कार्य आहे. तर हे वीरेंद्र पंडित साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यानंतर मी आदरणीय आमचे मोठे बंधू लक्ष्मणदादा साळवे यांना विनंती करेल की बोफोर्स जी तोफ होती ही 1999 मध्ये जे काही कारगिल युद्ध झालं तर त्याच्यामध्ये ती बोफोर्स तोफ वापरल्या गेली. तर त्या बोफोर्स तोफेबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा किंवा ते जे शस्त्र वगैरे आहे त्याच्याबद्दल माहिती सांगा. सब्जेक्ट आहे. मी आदरणीय आराग साहेब आणि सन्माननीय साळवे सरांचं मनपूर्वक अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी हे जे बहुजन संघटक मध्ये काम करण्याचं आणि आम्हाला या ठिकाणी मला विशेष बोलण्याचा जो मोका दिला त्याबद्दल मी तुमचं दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्या काही महार रेजिमेंटमध्ये जो प्रशिक्षण दिले जातं, महार रेजिमेंटमध्ये जेव्हा रिक्रूट भरती होतो तर त्याला अनेक उस्ताद लोक जे आहे शस्त्र, पीटी, त्याच्यानंतर बीपीटी हे त्याला लड़ाई के मैदान में काबिल होने के लिए ये दिलाया जाता है. उसमें से एक मुद्दा ऐसा है, मराठीत बोलो, एक मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी त्याला एसएलआर असेल, एलएमजी असेल, त्याच्यानंतर कार्बन मशीन असेल, 84 आरएल असेल, तर ह्या गोष्टी जो आहे अत्यंत चांगल्या प्रकारे शिकवल्या जातात. आणि तो आमच्या महार रेजिमेंटमध्ये बिना परिश्रम यश कहा असा एक ब्रीद वाक्य आहे, बिना परिश्रम यश कहा. तर ते जेव्हा आम्ही रिक्रुटांना शिकवतो तर तेव्हा रिक्रूट या प्रेरणेनं मनापासून शिकतात आणि बॉर्डरवर जाऊन, सीमावरती जाऊन आपली चोख ड्युटी पार पाडतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रामधल्या जेवढे काही प्युअर बटालियन आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं फर्स्ट महार, सेकंड महार, 3 महार, 7 महार, 13 महार, 8 महार अशा ह्या प्युअर बटालियन आहेत. आता ह्या प्युअर बटालियन जो आहेत ह्या फक्त महाराष्ट्राचे या बटालियन मध्ये 80% लोक असतात. आणि जेव्हा सागरमध्ये ह्या गोष्टी जे शिकवल्या जातात मराठी सुद्धा त्या ठिकाणी इस्तेमाल केला जातो. तर मी स्वयं आरएल रॉकेट लॉन्चर जेव्हा कधी काश्मीरमध्ये आपले वार होत असतात, जेव्हा एखादा टेररिस्ट असेल तर त्या त्या उग्रवाद्याला जर समजा आपल्याला कुठं एखाद्या घरामध्ये जर लपला असेल तर या बॉर्डर पिक्चर मध्ये जो हत्यार आहे रॉकेट लॉन्चर आरएल, तर या या आरएलच्या थ्रो आपल्याला एक तर दुश्मनचा टँक तोडता येतो, दुश्मन ज्या ठिकाणी लपला असेल त्याला मारता येते, त्याचं डिग्री रेंज लावून त्या
आरएलच्या राऊंडवर, त्याला राऊंड म्हणतात, गोळी म्हणत नाही, कारण जो बॅकलोड असतं, बॅकलोड आहे की नंबर 1 आणि नंबर 2 या हत्यारला इस्तेमाल करतात. एकला व्यक्ती हँडल करत नाही. त्याला व्हेंचुरी खोल म्हटलं, नंबर 1 आदेश देत असतो. व्हेंचुरी खोल, तर मग ते व्हेंचुरी खोलतो आणि त्याच्यामध्ये राऊंड हे करतो आणि मग तेव्हा जो आहे ना नंबर 2 त्याला थाप मारून म्हणतो की फायर. मग तेव्हा तो फायर केला जातो आणि दुश्मनवर तो अॅक्युरेट जेव्हा तो पडतो तर त्या ठिकाणी दुश्मन बर्बाद होतो. हे आरएलचं एक विशेष हत्यार आहे. या हत्याराबद्दल फार म्हणजे प्रभावी हत्यार आहे. याच्यासोबत जो आहे, याच्या जे राऊंड असतात, स्मोक राऊंड जो आहे नाईटच्या युद्धामध्ये त्याचा उपयोग करतात. म्हणजे सर्व हे झाले पाहिजेत. आणि याची राऊंड हाय एक्सप्लोसिव्ह हा टँकच्या विरोधात, एचईटी राऊंड टँकच्या विरोधात करतात आणि हाय एक्सप्लोसिव्ह हा म्हणजे दुरून येणाऱ्या दुश्मनावर फायर करण्यासाठी असतो. ते असा एक जो रेजिमेंटचा जो आपला रेजिमेंटचाच नव्हे तर पुऱ्या भारतामध्ये जो इन्फेंट्री सेना आहे यांच्याकडे हे हत्यार आवर्जून असतात. आणि भविष्यामध्ये ज्या सैनिकांनी याचं ट्रेनिंग पद्धतशीर घेतलं ते सैनिक एनिमीवर विजय प्राप्त करत असतात. म्हणजे पसीना बहाओ खून बचाओ असं एक आमच्यामध्ये ते वाक्य आहे. पसीना बहाओ खून बचाओ. और ह्या गोष्टी जो आहे त्या ठिकाणी बोलल्या जातात. शिकवताना आम्ही रिक्रूट लोकांना ह्या गोष्टी जो आहे वारंवार जो आहे सांगत असतो आणि त्यांना संपूर्ण हत्यारचं ट्रेनिंग देऊन SLR असेल, LMG असेल, त्याच्यानंतर कार्बन असेल, 9mm पिस्तल असेल, ह्या सर्व हत्याराचं सेक्शन कमांडर कोर्स केल्यानंतर त्या रिक्रूट लोकांना शिकवल्या जातं आणि तो रिक्रूट तयार होऊन सीमावर्ती या गोष्टीचा फायदा घेऊन, शिकलाईचा प्रशिक्षणाचा फायदा घेऊन दुश्मनवर तूट पडतात. खूप सुंदर माहिती दिलीत सर. एक आणखी याला जोडून दुसरा एक प्रश्न असा आहे की महार रेजिमेंट असतं अथवा कोणत्याही रेजिमेंट मध्ये तुमची जी रँकिंग असते त्या रँक म्हणजे जसं सैनिक आहे, त्यानंतर हवालदार काय जे असेल, ह्या रँक विषयी थोडस माहिती सांगा. हा, बिलकुल आवर्जून. आपला जो प्रश्न आहे की आर्मी मधले जे रँक असतात, जेव्हा तो वॉर्स मध्ये भरती होतो तेव्हा तो शिपाई असतो. भरती झाल्यानंतर काही काळानंतर ते प्रमोशन असतं तर तो लास्ट नाईक बनतो. शिपाईच्या नंतर लास्ट नाईकच्या नंतर नाईकच्या नंतर हवालदार, हवालदारच्या नंतर नायब सुभेदार आणि नायब सुभेदारच्या नंतर सुभेदारच्या नंतर सुभेदार मेजर यशम तुम्ही आहात ते. तर ह्या गोष्टी जो आहे असतात. त्याच्यानंतर सुभेदार मेजर झाल्यानंतर ऑर्डिनरी लेफ्टनंट, त्याच्यानंतर कॅप्टनच्या नंतर मेजरच्या नंतर लेफ्टनंट कर्नल आणि त्याच्यानंतर कर्नल, मग ब्रिगेडियर, मग नंतर जनरल, नंतर मेजर जनरल, नंतर लेफ्टनंट जनरल, नंतर जनरल, चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणतात. तर ह्या रँक आहेत. खूप माहिती दिली. तर एक प्रश्न विचारा. हा. ऑनलाईन बोला. बॅच पूर्वीचा जो आपला बॅच होता भीमा कोरेगावचा, तो बॅच अलग होता. परंतु आमच्या सैनिकांनी हा बॅच जो आहे सुंदर कसा असला पाहिजे, मग याच्यामध्ये काही तरतीब, याच्यामध्ये यश सिद्धी म्हणून असं लिहिलेलं आहे. यश सिद्धी या बॅचवर जो आहे ना, यश सिद्धी असं
आहे, तर त्याचं कारणच असं आहे की आम्ही यश प्राप्त केलेलं आहे. हो. आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि त्याच्यामुळं जो आहे ना महार सैनिक जो आहे ना हे जो आहे हे बॅच अभिमानानं लावतात आणि यामुळं आमची सुंदरता अधिक वाढते. आमची सुंदरता म्हणजे आम्ही कॅपवर जेव्हा लावतो तर एक सैनिक म्हणजे महार सैनिक तोच प्यारा, मरून रंग का ध्वज है न्यारा, मरून रंग का ध्वज है न्यारा, महार सैनिक तोच प्यारा, मरून रंग का ध्वज है न्यारा, सैनिक शक्ती प्रबलता धोतक, सैनिक शक्ती प्रबलता धोतक, झेंडा ऊंचा रहे हमारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, हे महार सैनिक. सर बोला. कोणता प्रश्न? नमस्कार. त्यानंतर मी आदरणीय लक्ष्मणदादा साळवे मेजर साहेब यांचं फार फार आभार मानतो. अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी नुकतीच आपल्याला ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर मी आदरणीय पंडित साहेबांना थानपीर या युद्धाबद्दल मी माहिती विचारू इच्छितो की त्यांची जी 13 महार रेजिमेंट आहे, तर त्या 13 महार रेजिमेंटने थानपीर या ठिकाणी प्रचंड असा पराक्रम गाजवलेला आहे आणि 13 महार रेजिमेंटचे जे काही शिपाई असतात किंवा आर्मीचे जे काही कर्मचारी असतात, तर त्यांच्या टी शर्टवर मागच्या साईडनं थानपीर असं लिहिलेलं आहे. तर त्या थानपीर सेक्टरमध्ये 13 महार रेजिमेंटने खूप मोठा पराक्रम गाजवलेला आहे. तर मी आदरणीय वीरेंद्र पंडित साहेबांना विनंती करेल की त्यांनी थानपीर बद्दल आम्हाला माहिती सांगा. साळवे साहेबांनी एकदम उत्कृष्ट प्रश्न विचारलेला आहे. 13 महार बद्दल. थानपीर ही लढाई 1971 मध्ये 5 डिसेंबर 71 लढाई, म्हणजे लढाई तकरीबन ही 1 नव्हे 2 नव्हे तर कमीत कमी 8 दिवस लढाई चालली. त्यावेळेस आमच्या युनिटमध्ये लास्ट मध्ये अॅम्युनिशन सुद्धा नव्हतं. दुश्मनासोबत लढाई चालू असताना थानपीर पाडी ही पाकिस्तानची पाडी होती, तर तिच्यावरती आम्हाला टास्क भेटला होता आमच्या शिवला की ही पाडी कॅप्चर करायची. त्या मुताबिक आमच्या फौजमध्ये म्हणजे युनिटमध्ये जसं चालतंय कोणत्या कोणत्या पद्धतीने अटॅक चालतील, तर मी जसं की साळवे साहेबांनी सांगितलंच तुम्हाला की मी आरसीएल मध्ये नोकरी केली, तशीच मी सुद्धा 81 MM मध्ये मोटर प्लाटून मध्ये नोकरी 18 वर्ष केली. तर त्यावेळेस तर समजा नव्हतोच मी, पण ती शिकलाई आम्हाला आजही भेटते की मोटर प्लाटून आमची बटालियन पेक्षा कमीत कमी 8 किलोमीटर मागे असते. जेव्हा बटालियन ऍडव्हान्स करत राहिली, कारण आमचं नावच पैदल सेना आहे, बटालियन ऍडव्हान्स करत राहिली, फायरिंग सपोर्ट तिकडून पाकिस्तानचा फायर चालू राहायचा, इकडून इंडियाचाही फायर चालू राहायचा. ज्यावेळेस आमचेही सैनिक खूप शहीद झाले तिथे, मोटर यांच्याकडे अॅम्युनिशन पण नव्हते. ज्या म्हणजे तकरीबन पोच अॅम्युनिशन आमचं खतम झालं, त्यांना अॅम्युनिशन काही पोहोचवल्या गेलं, समोर पोहोचत गेले, फोनद्वारे मेसेज आले तिकडून की असं अशी कंडिशन आहे. ज्यावेळेस आमचा टास्क भेटला की इकडे अशी अशी कंडिशन आहे, आता तुमचंच काम आहे, मोटर फायरिंग शूट इतके सुरू झाले की थानपीर पहाडीवर पूर्ण आमचा कब्जा सुरू झाला आणि आमच्या जवानाजवळ अॅम्युनिशन सुद्धा म्हणजे ऍक्च्युअली अॅम्युनिशन सुद्धा नव्हतं. मोटर प्लाटूननी फायरिंगवर फायरिंग रात दिवस फायरिंग सुरू झाली. त्यांनी म्हणजे आता बोलो आला रे आला महार आला, आला रे आला महार आला, झेंडा उचलला आणि थानपीर पहाडीवर टाकला आणि तुरंत आमच्या शिवसाहेब आमची पलटण तिथे गेल्यानंतर थानपीर पहाडीवर कब्जा केला. तेव्हापासून आमच्या पलटणचा मोठो थानपीर नावानंच, म्हणजे आमचा कुठेही काम होत असलं तर थानपीर बाबा की जय म्हणल्याशिवाय पलटण कुठेही निघत नाही. म्हणजे आजही आदरणीय वीरेंद्र पंडित साहेबांचे धन्यवाद. थानपीर या सेक्टरमध्ये झालेल्या लढाईचं अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी वर्णन केलं आणि त्यांनी ज्या रेजिमेंटमध्ये काम केलं
त्या 13 महार रेजिमेंटनी थानपीरमध्ये खूप मोठा पराक्रम गाजवलेला आहे. तर त्याचा परिचय महाराष्ट्रातील तथा भारतातील संबंध जनतेला त्यांनी करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर मी आमचे ज्येष्ठ बंधू लक्ष्मणदादा साळवे यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर किंवा सैन्यामध्ये भरती होण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये काय भावना निर्माण होतात, तर त्या तुमच्या भावनाविषयी आम्हाला कळू द्या. कारण माझे वडील सुद्धा आर्मीमध्ये होते. तर आर्मीमध्ये परिवाराविषयी, समाजाविषयी, गावाविषयी अशा ज्या वेगवेगळ्या भावना निर्माण होतात, तर त्या भावना काय असतात, तर हे साळवे साहेब आम्ही जाणू इच्छितो. आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय साळवे दादा. अतिशय सुंदर असा प्रश्न केला सर तुम्ही. तर यामध्ये भरतीच्या पूर्वी म्हणजे महार रेजिमेंटमध्ये भरती होण्याच्या पूर्वी भीमा कोरेगाव या ठिकाणी शूर सैनिकांनी, महार सैनिकांनी त्या ठिकाणी आपले प्राण दिले. परंतु आम्हाला एक आमची रेजिमेंट स्थापन करण्याचं फार मोठं श्रेय दिलेलं होतं. एवढी गोष्ट मला माहित होती आणि म्हणून मी त्या शूर सैनिकाचा कोणीतरी आहे, अनुयायी आहे. आणि त्या टायमाला त्या जेव्हा म्हणजे 12वीला असताना बाबासाहेबांना सुद्धा मी वाचत होतो. म्हणजे बाबासाहेबांचं सुद्धा जे तिथं जाऊन शुलोट वगैरे बाबासाहेब त्या सैनिकांना द्यायचे. तर हा काय प्रकार आहे मग ह्या 1 जानेवारीला. तर मग हा प्रकार जो आहे माझ्या लक्षात आला आणि महार रेजिमेंट ही नावाची एक रेजिमेंट आहे असं जेव्हा मला कळालं. आमच्या नातेवाईकांनी, जवळच्या निकटवर्ती जो नातेवाईक आहेत त्यांनी याबद्दल जेव्हा मला मार्गदर्शन केलं, तेव्हा माझी मनापासून इच्छा झाली की महार रेजिमेंट मध्येच नोकरी करा. आणि ते महार रेजिमेंटचं त्यामुळं तिथं ते म्हणजे नाद लागला आणि त्या महार रेजिमेंट मध्ये 1988 मध्ये 2 फेब्रुवारी अशा तारखेला मी 1988 मध्ये मी महार रेजिमेंट मध्ये जॉईन झालो. आणि तिथं जॉईन झाल्यानंतर महार रेजिमेंट मध्ये जो काही रिक्रुटीचा जो प्रकार असतो तो अत्यंत म्हणजे आनंद वाटायचं, कधी कधी दुःख वाटायचं की आर्मीमध्ये इतकं सक्त असतात म्हणून. आणि ह्या गोष्टी जो आहे करत असताना जेव्हा नॉलेज तिथं आलं, मी स्वतः प्राप्त केलं. तर स्टार्टिंगला सांगून इच्छितो की त्या सागरमध्ये जेव्हा मी रिक्रुटी करत असताना 2 वीकच्या नंतर मी लीडर बनलो. 40 रिक्रूटचा मी लीडर बनलो. लीडर अशा व्यक्तीला बनवतात जो ऍक्टिव्ह असतो, पळायला ऍक्टिव्ह असतो, पीटी मध्ये व्यवस्थित असतो. मग आणि तो म्हणजे तिथं जो साहित्य असतं आपलं प्रशिक्षणाचं, आपले ड्रेस असतात, मग ते ड्रेस अगदी सुंदर ठेवावं लागतात. म्हणजे जे काही तुमचं हत्यार असेल हे पद्धतशीर ठेवून तुम्हाला क्षणामध्ये दुसऱ्या परेडसाठी तयार व्हावं लागतं. तर ते ऍक्टिव्हपणा ज्याच्याकडे असतं त्याच्याकडे ते लीडरपणा आपले कमांडर साहेब देत असतात. म्हणजे जो आमचे सिनियर लोक असतात, जसं प्लाटून हवालदार नाईक असेल, हवालदार असेल, तर ते आम्हाला हे काम देत असेल आणि आम्ही ते प्रामाणिकपणे पार पाडत असतो. जय. धन्यवाद साळवे साहेब. आर्मीमध्ये भरती होण्याच्या अगोदर काय भावना होत्या आणि आर्मीमध्ये गेल्यानंतर काय भावना होत्या याचं अत्यंत सुंदर वर्णन केलं. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. त्यानंतर 13 महारमध्ये 18 वर्ष मोटर प्लाटून मध्ये नोकरी केलेली आदरणीय वीरेंद्र पंडित साहेबांना मी प्रश्न विचारू इच्छितो की मोर्टार प्लाटून असं म्हणतात, मोर्टार प्लाटूनचं युद्धाच्या वेळी नेमकं कसं काम असतं आणि ते कशा पद्धतीने कार्य करत असतं याबद्दल महाराष्ट्रातील प्रेक्षकांना याची माहिती होऊ द्या.
मोटर प्लाटून बद्दल माहिती सांगा. धन्यवाद साळवे साहेब, अतिशय सुंदर असा प्रश्न विचारला तुम्ही. मला खुशी झाली की मी ज्यामधून 18 वर्ष नोकरी केली त्याबद्दलच मला तुम्ही प्रश्न विचारला. मोटर प्लाटून बद्दलच त्यांनी विचारला मला प्रश्न असा आहे की मोटर प्लाटूनची नफरी तुम्हाला सांगतो. मोटर प्लाटूनची नफरी 1 अफसर, 6 जेसीओज आणि 25 जवान यांच्यामध्ये असतात. त्यांचा हा जो तोफखाना आहे पलटणचा, हे फक्त शिव साहेबाच्याच अंडरमध्ये असतो. शिव साहेब ज्या वेळेस आदेश देईल की तुमची मोटर प्लाटून या ठिकाणी अटॅच होईल आणि या ठिकाणावरून हे टार्गेट तुम्हाला भेटतील. जसे की पाकिस्तानचे काही टार्गेट असतात, मेन टार्गेट, की तिथे दुसरे फायर टाकू शकत नाही, आपले पैदल जवान जाऊन तिथे फायर टाकू शकत नाहीत. त्यावेळेस ते आम्हाला टास्क टेबल अटॅक आणि टास्क टेबल डिफेन्स ते आमच्याकडे पहिलेच बनलेले असतात. आमची ती लाईनिंग बनलेली असते की हा पोस्ट आहे पाकिस्तानचा, त्या आम्हाला फायर टाकायचा. तिथं ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस आमच्याजवळ पहिले त्याला बंबारमेंट म्हणते, ते त्याला आपल्या प्रायव्हेट भाषेमध्ये दारुगोळा म्हणतात. ते आमच्या सोबत तकरीबन 6-6 राऊंड सोबत चालतात आणि बाकीचे गाड्या नाही. तिथे गेल्यानंतर आम्हाला तिथे सांगतात की आता तुमचे हे टार्गेट आहे, त्यांना तुम्ही उद्ध्वस्त करायचे आहे. ज्यावेळेस आम्ही तिथे पोहोचतो, मोटर डिप्लॉय होती. डिप्लॉय झाल्यानंतर आमची प्लाटून लागते. प्लाटून लागल्यानंतर बंबारमेंट सुरू होती. ती कित्येक फक्त 10 मिनिटांमध्ये तिथं फायर खतम होऊन पुन्हा आदेश भेटतो की इथून उठायचंय आणि नेक्स्ट काय म्हणतात त्याला, अल्टरनेट पोझिशनवर जातात. अल्टरनेट पोझिशन तकरीबन 1.5 ते 2 किलोमीटर पुन्हा ते एक 45 किलोचं वजन घेऊन परत आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन डिप्लॉय करून परत दुसऱ्या टार्गेटला अटॅच, दुसरा टार्गेटही बर्बाद करायचं, पुन्हा तिसऱ्या टार्गेटला त्याच ठिकाणावर जायचं. म्हणजे हा आमचा तकरीबन रात्रभर हाच कार्यक्रम सुरू राहतो आणि आमचं अम्युनिशन रात्रभरामध्ये ते 2-2 गाड्या खतम करावं लागतं आम्हाला. दोनही सैनिकांकडून आपण खरं तर महार रेजिमेंट विषयी खूप खूप सखोल आणि विविध अँगलनं माहिती घेत आहोत आणि ते सुद्धा तितक्याच तन्मयतेनं आपल्याला ती माहिती देत आहेत. निश्चितच ऐकणाऱ्यांना हे सगळं नवीन वाटत असेल, परंतु महार रेजिमेंट किंवा अन्य रेजिमेंटमध्ये ह्या प्रकारचे प्रशिक्षण, त्यांची शस्त्र, त्यांचं अनुशासन हे सगळं इन्क्लूड असतं. मला ह्या पलीकडे जाऊन मेजर साळवे यांना प्रश्न विचारायचा. त्यांनी खूप चांगलं उत्तर सांगितलं की सैन्यात जावं असं का वाटलं. तर ते असं म्हणतात की त्यांना जेव्हा त्या बातम्या मिळत होत्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला येतात आणि तिथे वंदना म्हणजे सॅल्यूट करतात तिथल्या सैनिकांना, तर त्यामुळे आणखी सैन्याविषयीचं आकर्षण तयार झालं. आणि मला खरं तर आपण मूळ मुद्द्याकडे जात आहोत, ज्यासाठी आपण हे सगळं शूर सैनिकांचा जो हा सर्व आठवणींचा ठेवा ऐकतो आहोत. कारण 1818ची जी लढाई आहे पेशव्यांच्या सोबत महार सैनिकांनी केलेली, महार रेजिमेंटने केलेली, केवळ 500 शूर सैनिकांनी केलेली, आणि तो दिवस जवळ येतो आहे 31 डिसेंबर अर्थात 1 जानेवारी आपण मोठ्या उत्साहात साजरा करतोय. आता यावेळी बंधन आल्यामुळे ही माणसं खूप कमी जात आहेत. चला तिकडे म्हणजे त्या दिवसाकडे आपण जात आहोत आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण सैनिकांशी सुसंवाद साधत आहोत. मला परत या गोष्टी विषयी तुम्ही सांगा की 1 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मला असं वाटतं की असा उल्लेख आहे की बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारीला देशात कुठेही असो, अर्थात 30-29 तारखेला ते 1 जानेवारीला भीमा कोरेगावला येऊन तिथे वंदन करतच होते त्या स्मृतीस्तंभाला. म्हणजे आपल्या पूर्वजांविषयीचा हा जो आदरभाव आहे बाबासाहेबांमध्ये ओतप्रोत भरलेला होता. आणि म्हणून दर 1 जानेवारीला येऊन ते स्मृतीस्तंभाला
वंदन करत होते. आपण याही अनुषंगाने आणखी काय सांगाल साळवेजी? अतिशय आपण प्रश्न माझ्या समोर जो केला की महार जो भीमा कोरेगावचे पाचशे शूर महावीर यांनी जो घडून आणला, तर मला या शूरवीरांना सर्वप्रथम त्यांना अभिवादन करून त्यांना शुलोट करून मी सांगून इच्छितो की जेव्हा 1818ची ही जो लढाई झाली, तर या लढाईमध्ये भीमा कोरेगाव या नदीच्या किनाऱ्यावर जेव्हा 500 शूरवीर, जाबाज, बहादूर, पराक्रमी वीर, निडर अशा सैनिकांनी या पेशव्यांच्या 28 ते 30,000 या सैनिकासोबत लढाई केली, तर त्या लढाईमध्ये या 500 सैनिकांनी सकाळपासून ते रात्रभर जो आहे चालत चालत त्या ठिकाणी पोहोचले आणि सकाळच्या 7 ते 8 वाजताच्या दरम्यान या लोकांवर तुटून पडले. म्हणजे दिवस जसा म्हणजे उजाडा झाला तेव्हा हे 500 सैनिक जो आहे जो भेटन त्याला कापण्याचं काम अक्षरशः त्या नदीमध्ये रक्तानं ते नदी अशी वाहू लागलेली होती पाण्यामध्ये. तर ह्या सैनिकांनी म्हणजे कुठल्या आपल्या प्राणाची बाजू लावली आणि पेशव्यांना नस्तनाभूत केलं. हे म्हणून त्या सैनिकांना बाबासाहेब 1 जानेवारीला 1818चा जो पराक्रम या सैनिकांनी गाजवला, त्या निमित्त बाबासाहेब त्यांना सन्मान देण्यासाठी, त्यांना शुलोट देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचं अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायचे. एवढंच सांगतो. आणि बोला ना. यानंतर आदरणीय साळवे साहेब यांना मी प्रश्न विचारू इच्छितो. तत्पूर्वी त्यांनी खूप सुंदर माहिती सांगितली की बाबासाहेब शेड्यूल कास्टच्या लोकांच्या एका सभेमध्ये असं म्हणतायत की तुम्ही काही भेडबकरिया नाहीये, तुम्ही सिंहाचे छावे आहात. तुम्हाला ही जर गोष्ट खोटी वाटत असेल तर तुम्ही कोरेगाव भीमाच्या स्तंभावर जाऊन बघा. त्या स्तंभावर तुमच्या बहादूर असलेल्या पूर्वजांची नावं कोरलेली आहेत. तर तुम्ही सिंहाचे छावे आहात. तर ही जी अपॉर्च्युनिटी आहे ही महार लोकांना सर्वप्रथम मध्ययुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यामध्ये महार लोकांना सगळ्यात पहिले अपॉर्च्युनिटी दिली आणि महार लोक इमानदार होते. हे महार लोकांनी शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये राहून हे प्रूव्ह केलं. महाराजांनी त्यांना अनेक किल्ल्याचे किल्लेदार वगैरे बनवलं, सुभेदार बनवलं, पंचहजारी सरदार बनवलं आणि अनेक गावामध्ये पाटीलक्या सुद्धा महाराजांना दिल्याचे उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटीलक्या सुद्धा दिल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आहे. नागनाथ महाराला शिवाजी महाराजांनी पाटील म्हणून जबाबदारी दिली होती, एका गावाची पाटीलकी म्हणून दिली होती. तर अशा या महार सैनिकांचा जो ज्वाजल्य इतिहास आहे, तर हे प्राचीन मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा महार लोक जे होते हे डायरेक्ट राजे होते आणि हे त्यानंतर ते पोलिसिंगचं सुद्धा काम करायचे. म्हणजे आर्मीशी संबंधितच या लोकांनी काम केलेलं आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये पोलिसिंगचं काम केलेलं आहे. तर मी साळवे साहेबांना यानंतर पुढचा प्रश्न विचारू इच्छितो की महार रेजिमेंटमध्ये त्यांच्या स्मरणात राहणारा, लक्षात राहणारा एखादा जर असा प्रसंग जर घडला असेल तर त्या प्रसंगाबद्दल त्यांनी आम्हाला माहिती द्यावी. आदरणीय साळवे साहेब. माझ्या सैन्यात ड्युटी करत असताना
उडी सेक्टर या ठिकाणी 15 ऑगस्ट 1994 रोजी महार रेजिमेंट 3 महार रेजिमेंटचे आमचे सैनिक आम्ही पेट्रोलिंग करत असताना एका जंगलामधून जात असताना म्हणजे उडी सेक्टरच्या जंगलातून जात असताना त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला दुर्बीण आणि एक बॉम्ब दुरून दिसला. तर आम्ही आमचं जो ट्रेनिंग घेतलेलं आहे ते प्रोसेसनं आम्ही त्या दुर्बीणपर्यंत पोहोचलो. माझ्यासोबतचे एक बबन थोरवे हा शिपाई होता. तर तो पुढं गेला आणि त्याला असं वाटलं की ही खाली बॅग आहे म्हणून त्यानं त्याला उचललं. आम्ही मागे होतो. तर ती व्यक्ती जो आहे अक्षरशः 15 फूट इतकी उंच गेली आणि आमचे 5 जवान त्याच्यामध्ये शहीद झाले. बुलढाण्याचा जो बबन थोरवे आहे, या बबन थोरवेला मी आजही मनापासून म्हणजे त्याचं जो कर्तव्य होतं त्यानं प्रामाणिकपणे या महार सैनिकांनी त्या ठिकाणी निभवलं आणि आज तो सैनिक जो आहे आपल्यातून निघून गेला, शहीद झाला. परंतु त्यांनी जो काम केलं तर बाकीचे कमीत कमी 10 ते 15 लोक वाचले गेले. म्हणून हा माझ्या जीवनामधला हा एक प्रसंग जो आहे अतिशय त्या टायमाला फार मन व्याकुळ झालं, दुःखी झालं की 3 वर्षाचा मुलगा तो त्या ठिकाणी जो आहे शहीद झाला. आणि असे जो प्रसंग मनाला जो लागून गेले. परंतु देशाच्या रक्षणासाठी आपण या गोष्टीकडे न लक्ष ठेवता या न ध्यान देता आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजेत अशी या महार रेजिमेंटची शिकवण ती आम्ही ती भूमिका धरून आम्ही महार सैनिकांनी जेथे आम्हाला जे प्रामाणिक काम भेटलं आमचा टास्क भेटला तो आम्ही इमानदारीनं ते पूर्ण करण्याची कोशिश आमचे महार सैनिक करत असतात. बोला. आराख साहेब आणि साळवे साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो. खूप असं मोठं काम करू लागले ते. आता महार रेजिमेंट बद्दलच एवढं प्रश्न विचारून सगळ्या म्हणजे कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचवायला लागले. परंतु साळवे साहेबांनी आत्ताच सांगितलं तुम्हाला, आराख साहेबांनी आत्ताच सांगितलं की बाबासाहेब अरे कोणत्याही देशाच्या कान्याकोपऱ्यातून 1 तारखेला हजर व्हायचे आणि तुम्ही ऐकत असाल कोणी म्हणत असेल की बाबासाहेब कोणत्याच दगडाच्या समोर झुकले नाही. आजही आपल्यामध्ये असे भडवे आहेत की त्या जाऊन कोणत्या ना कोणत्या दगडासमोर झुकायला तयार होतात. अरे तुम्ही बाबासाहेब आराख साहेब म्हणतात की कोणत्याही कान्याकोपऱ्यातून देशाच्या येऊन तिथं जात होते. तुम्ही इथल्या इथं महाराष्ट्रातून 500 शूरवीरांनी 28,000 पेशवे नतमस्तक केले. भीमा कोरेगावच्या नदीत पाणी लाल केलं. तुम्ही तिथं जात नाही. एवढा हे कार्यक्रम म्हणजे आपल्या याच्यातून गाजवायला लागले की हे कशा करता करायला लागले की तुमच्या घराघरापर्यंत कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचवावं. तुम्ही ऐका आता तरी कम से कम त्यांचं की काय आहे ते कशा करता पोहोचवायला लागले. अभ्यासक आहेत ते. निघा तुम्ही आणि तिथपर्यंत जा, पाहून या काय ही स्थिती. आज तुम्हाला तर पाहणा झालेला असेल की कोरोना आहे, जाऊ शकत नाही, परिस्थिती हे झालेली आहे, ती झालेली. जय भीम. आराख साहेब. धन्यवाद साळवे साहेब, पंडित साहेब. मी तुमचे आभार मानतो. अत्यंत भावनिक पद्धतीनं तुम्ही पंडित साहेबांनी जनतेला आवाहन केलेलं आहे. साळवे साहेबांनी सुद्धा अत्यंत भावनिक पद्धतीनं माहिती सांगितली. त्यानंतर महार रेजिमेंटचं जे मुख्यालय आहे हे मध्य प्रदेशातील सागर या ठिकाणी आहे. तर एक वेळ 2016 साली महार लोकांच्या शौर्यावर डॉक्युमेंटरी बनवण्याच्या निमित्तानं मी सागरला गेलो होतो. तर त्यावेळेस ब्रिगेडियर रेड्डी साहेब तिथं होते, कमांडिंग ऑफिसर, आणि रमेश आडेलकर साहेब हे सेंटरचे सुभेदार मेजर होते. तर आडेलकर साहेबांनी
आणि रेड्डी साहेबांनी माझ्यासोबत कांबळे नावाचे नायब सुभेदार यांना 8 दिवस माझ्यासोबत ठेवलं होतं की तुम्ही यांना माहिती सांगा म्हणून. तर कांबळे साहेबांनी एका एका हॉलमध्ये मला नेलं आणि त्या हॉलमध्ये महार रेजिमेंट मधून जनरल झालेले म्हणजे इंडियन आर्मीचे चीफ ऑफ आर्मी झालेले कृष्णराव साहेब यांनी महार रेजिमेंटला सप्रेमबेट केलेल्या ज्या वस्तू आहेत तर ते एका हॉलमध्ये होतं. तर मी सुद्धा त्या हॉलकडे बघून म्हणजे भावनिक झालो की कृष्णराव साहेब मेजर जनरल होते, त्यांनी महार रेजिमेंटला कमांड केलं आणि त्यानंतर मेजर जनरलचं प्रमोशन ते जनरल झाले, चीफ ऑफ आर्मी झाले आणि चीफ ऑफ आर्मी होऊन ते गव्हर्नर झाले, अनेक स्टेटचे 2-3 स्टेटचे गव्हर्नर झाले. त्यानंतर त्यांनी त्याच्यामधूनही राजीनामा दिला आणि ते खूप वृद्ध झाल्यानंतर थकले ते. मग त्यांच्या ज्या काही वैयक्तिक वापरातल्या वस्तू होत्या त्या स्मरणासाठी कृष्णराव साहेबांनी ह्या महार रेजिमेंटच्या हेडक्वार्टरला सागरला त्या वस्तू समर्पित केल्या. आजही एका हॉलमध्ये कृष्णराव साहेबांच्या नावानं त्या वस्तू तशाच आहे. मी त्या बघितल्यानंतर मी खरोखरच भावनिक झालो होतो. कृष्णराव साहेबांनी सुद्धा महार रेजिमेंटवर तितकंच प्रेम केलेलं आहे. तर त्यानंतर मी समोरचा प्रश्न आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू साळवे साहेब यांना असं विचारतो की महार रेजिमेंटचं हेडक्वार्टर असणार सागर आणि त्याच्या हाकेच्या अंतरावर असणारं गाव की ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झाला तेच गाव आहे महू. तर आपण सागरमध्ये काही दिवस नक्कीच होतात कारण सागर हे महार रेजिमेंटचं हेडक्वार्टर आहे. तर सागरमध्ये असताना त्या सागर बद्दल तुमच्या काय भावना आहे किंवा सागर त्या हेडक्वार्टर बद्दल महार रेजिमेंटच्या हेडक्वार्टर बद्दल तुमचं काय मत आहे हे मत आम्हाला तुम्ही कृपया सांगावं. आदरणीय साळवे सर. अतिशय महत्वाचा असा प्रश्न सन्माननीय साळवे सरांनी जो विचारला. सागर हे MP मध्ये आहे आणि सागर म्हटल्यानंतर असं वाटायचं की तिथं फारसं असं पाणी वगैरे असेल. परंतु जेव्हा रिक्रुटी करत असताना परंतु तिथे रिक्रुटी करत असताना त्याची थोडासा विरोधाभास वाटला की सागर नाव जरूर आहे परंतु या ठिकाणी पाण्याची फार म्हणजे रिक्रूट लोकांना फार कमतरता असते आणि ह्या गोष्टी जो आहे त्या ठिकाणी सागरचं मला नावावरून फार म्हणजे आज तर आमचं सेंटर असल्यामुळं महार रेजिमेंट सेंटर असल्यामुळं त्या सागर जिल्ह्याला माझं सुलोटच असणार कारण त्या ठिकाणून आमची कुंडली बनते आणि ती पुऱ्या भारतामध्ये फिरण्याचं ते सागर आम्हाला संधी देतं आणि म्हणून त्याच्याबद्दल आमच्या प्रतिक्रिया स्तुतीलायकच असणार. या ठिकाणी मी पुनश्च सन्माननीय आरागजी साहेब, आरागजी सर, सन्माननीय आमचे साळवे सर यांचा पुन्हा मी मनापासून दोघांचे अभिनंदन आभार मानतो याकरता की बहुजन संघटक बनून आराग साहेब आणि साळवे सर आपण दोघेही धम्माचा महार रेजिमेंटचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये आपण फार अग्रेसर आहात. त्यानिमित्त मी मनापासून तुम्हा दोघांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. तर रसिक हो, विजय दिवसाच्या निमित्तानं अर्थात 1 डिसेंबरकडे आपण 1 जानेवारीकडे आपण जात आहोत. त्या निमित्तानं जी सिरीज आपण सुरू केलेली आहे महार बटालियनच्या सैनिकांसोबत आपण वार्तालाप साधत आहोत. त्यातीलच हा भाग होता मेजर साळवे आणि महार रेजिमेंटचे सैनिक पंडित या ठिकाणी यांनी आपल्या सोबत संवाद साधला. मी पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करेल की बहुजन संघटकचे आपण प्रेक्षक व्हा, वाचक व्हा आणि बहुजन संघटक हे जे YouTube चॅनल आहे याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि दररोज हा कार्यक्रम आहे याचा आपण सातत्यानं बघा. बहुजन संघटक पेज बघा, विविध कार्यक्रम आहेत आणि
अत्यंत सुंदर पद्धतीनं म्हणजे साळवे सर स्वतः अभ्यासक आहेत, ते सुद्धा याविषयी बोललेत, पंडितजी बोललेत, मेजर साळवे बोललेत. आपण कार्यक्रमाची सांगता करूया, परंतु मला स्वतःला असं वाटतं की दोघांनीही आम्हाला महार रेजिमेंटचं जे स्फूर्ती गीत आहे ते ऐकवावं आणि नंतर आपण थांबूया. त्यांना विनंती आहे आपल्याला त्यांचं ते जे गाणं आहे ते एकदा परत रसिक प्रेक्षकांना ऐकवावं. महार सॉंगची जी तुम्ही आदर म्हणजे महार सैनिकाचं म्हणजे सॉन्ग ऐकण्यासाठी तुम्ही जो मनापासून महार सॉंगचा काय भावार्थ आहे ते सरांना फार जबरदस्त वाटला. म्हणून सरांची जो इच्छा आहे ती या ठिकाणी आम्ही महार सॉन्ग बोलून दाखवत आहोत. वीर भारत के बालक हम है महार सैनिक हम जनसेवक है सैनिक वर है दृढ़ताशील दया के घर है जनसेवक है सैनिक वर है दृढ़ताशील दया के घर है मातृभूमि सेवा हित करते मातृभूमि सेवा हित करते हम हरदम कर श्रम 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 वीर भारत के बालक हम है महार सैनिक हम तो भी कार्य न छोड़े हम धम्म से मुंह ना मोड़े हम तो भी कार्य न छोड़े हम धम्म से मुंह ना मोड़े हम कठिनाई से कभी न डरते कठिनाई से कभी न डरते आगे बढ़ते कदम कदम वीर भारत के बालक हम है महार सैनिक हम चाहे पड़ रही धूप कड़ी हो वर्षा की लग रही झड़ी हो आंधी या तूफान उठाओ चमक पड़े बिजली चम 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 वीर भारत के बालक हम है महार सैनिक हम विद्या धारण देह हमारा जन सेवा संकल्प हमारा ब्रह्मचार्य से विचरित रहे सत्य पर दृढ़ हम वीर भारत के बालक हम है महार सैनिक हम फैशन त्याग सादगी लावे वैष्णव को हम दूर भगावे सैनिक रमते राम जतावे सैनिक रमते राम जतावे हर दिल मानवता हम वीर भारत के बालक हम है महार सैनिक हम महार सैनिक तोच प्यारा मरून रंग का ध्वज है न्यारा महार सैनिक तोच प्यारा मरून रंग का ध्वज है न्यारा सैनिक जोतक प्रबलता जोतक सैनिक शक्ति प्रबलता जोतक झंडा ऊंचा रहे हमारा जनसेवक है सैनिक वर है दृढ़ताशील दया के घर है मातृभूमि सेवा हित करते मातृभूमि सेवा हित करते हम हरदम कर श्रम 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 वीर भारत के बालक हम है महार सैनिक हम भारत माता की जय. मंडळी, अत्यंत आनंददायी स्फूर्तीदायी असं गीत आपण या संवादामध्ये शेवटी ऐकलं. आणि हे गीत मेजर जनरल घाशीराम यांनी लिहिलेलं आहे. अत्यंत मौलिक, सुंदर, आशयपूर्ण, भावपूर्ण आणि स्फूर्ती देणारं, चैतन्य निर्माण करणारं असं हे गीत मेजर साळवे आणि पंडित यांनी सादर केलं. आणि याच बरोबर तुम्हा सगळ्यांची आम्ही रजा घेतोय. धन्यवाद. जय भीम.